अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आज सगळ्यांनी नाग नरसोबा आणला, तो लावला. त्याच्यामध्ये 4-5 फोटो आहे. प्रत्येक फोटोचं आपापलं वैशिष्ट्य आहे. जसं श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचं आपापलं एक महत्व आहे. प्रत्येक दिवस, तो सोमवार असो, शुक्रवार असो, मंगळवार असो, शनिवार असो, तुम्ही बघितलं असाल तुमच्या घरात श्रावणी सोमवार केले जातात, पण श्रावणी शनिवार सुद्धा केले जातात. का बरं केले जातात? आणि जो आपण नाग नरसोबाचा फोटो लावला आहे त्याचं काय महत्व आहे? थोडक्यात या श्रावण महिन्यात आपल्याला शनिवारी काय उपाय करायचे आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत, त्याच्याबद्दलचीच आज माहिती आहे. कृपया करून व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. सगळ्यात आधी नाग नरसोबा लावला, मला तरी वाटतं सगळ्याच महिलांनी लावला. काही महिलांना तो चित्र मिळालं नाही, बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ताई आम्हाला ते चित्र मिळालं नाही तर काय करू शकतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ज्यांना ते चित्र मिळालं नाही त्यांनी गुगलवरनं जर तुम्ही डाउनलोड केलं, त्याची प्रिंट काढली, त्याची कलर प्रिंट काढली किंवा साधी प्रिंट काढली आणि त्याची पूजा जरी केली तरी सुद्धा चालते, कारण तुमचा भाव खूप महत्वाचा आहे कुठली सेवा करताना. आता बघा, आपण जेव्हा नाग नरसोबा लावतो त्याच्या सुरुवातीलाच नरसिंह देव आहे, ज्याला नृसिंह देव असं सुद्धा म्हटलं जातं. 2 नंबरला आहे नाग, ज्यांची आपण आज पूजा केली. खाली आहे जरा जिवंतिका, जिवतीची पूजा सगळ्या महिलांनी केली आज, किंवा कोणी करणार असेल केली आहे. त्याच्या खाली आहे बुध बृहस्पती देव. आता 1 नंबरचे जे नरसिंह देव आहे त्यांचं काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे. भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचं रूप धारण केलं होतं, आणि या श्रावण महिन्यात आपल्याला प्रत्येक शनिवारी त्या नरसिंहाची पूजा करायची असते. उपवास धरावा का, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही नसेल धरलं तर हरकत नाही, पण ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या तुम्हाला आवर्जून करायच्या. आता सगळ्यात महत्वाचं ताई, आम्ही तो कागद लावला नाही. तुम्ही जरी कागद लावला नाही तरी घरातल्या घरात तुम्ही सेवा करू शकता देवासमोर बसून, हे आधी क्लिअर करते. आता जसं तुम्हाला सांगितलं की भक्त प्रल्हाद, तुम्हाला माहिती ना की भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता. त्या गोष्टी मागे एक शाश्वत आहे की नरसिंह देव हे लहान बाळांचे देव आहे. बऱ्याच वेळा लहान मुलांवर घात होऊ नये. आता घात म्हणायला गेलं तर मग आपण म्हणतो ना की आपण बातम्यांमध्ये पण बघतो किंवा मुलगा गच्चीवरनं खाली पडला, मुलगी गॅलरीतून किंवा टेरेसवरनं खाली पडली, गॅलरीतून खाली वाकायला गेली, खाली पडली. अशा बऱ्याच काही घटना घडतात. दुसरं की आग आहे, कधीतरी चटका लागला मुलांना किंवा अचानक आगीजवळ गेली. आपण बघत असतो बातम्यांमध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या जातात की बुवा तळलेल्या एका ठिकाणी गेली, तिथं तिला चटका बसला किंवा तिची हानी झाली. आपल्या मुलांना या सगळ्यातून संरक्षण मिळावं, आणि मेन म्हणजे विषबाधा होते आजकाल. फूड पॉइझनिंग, ज्याला आपण विषबाधा म्हणतो, याचा प्रकार खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. आणि प्रत्येक आईला आपण जसं जिवंतिकीची आज पूजा केली त्याच पद्धतीने उद्या शनिवारी आपल्याला भक्त प्रल्हादाची, म्हणजे भक्त प्रल्हादांचे ज्यांनी प्राण वाचवले अशा नरसिंहाची उपासना करायची आहे. कारण बघा, भक्त प्रल्हाद सुद्धा लहान होता आणि त्याला त्या आगीतून त्यांनी वाचवलं होतं. म्हणून सांगते की आपल्या लहान मुलांचा बचाव व्हावा, त्यांना संकटात कुठल्या पण अडकू नये ते, आणि जरी अडकले तरी त्यांचा बचाव व्हावा म्हणून आपल्याला नरसिंह देवाची पूजा करायची असते. आता समजलं. त्याच्याच बरोबर ना अश्वत्थ मारुती, याची सुद्धा पूजा करायची असते. आता त्याची खूप मोठी कथा आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. फक्त मी शनिवारी मारुती रायाची आणि पिंपळाच्या झाडाची काय पूजा करायची, काय सेवा करायची ते पण सांगूया आपण. आता बघा, शनिवार आहे, ज्यांना उपवास करणं शक्य होईल त्यांनी करावं, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी करू नये. पण दिवसभरातून कधीही ते जे काही नरसिंहाचं चिन्ह आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी, धूप दीप ओवाळावा, आणि काहीच नाही तर पिवळी खिचडी, तांदळाची पिवळी खिचडी, आपण खिचडी भात करतो, पिवळी खिचडी ती करायची. आता त्याच्यात तुम्ही कुठली पण डाळ टाका, पिवळी खिचडी तुम्हाला करायची. हिरवी मिरची टाका, मीठ टाका, सगळं टाका, जसं आपण लहान मुलांना खिचडी खाऊ घालतो त्या पद्धतीने. आता हे 4ही शनिवार केलं तर अतिशय उत्तम. नाही शक्य होत तर कुठल्याही एका शनिवारी हे तुम्हाला करायचं आहे. समजलं. आता तसं बघायला गेलं तर श्रावण महिन्यातही 4 शनिवार आपल्याला पडलेले आहेत. ज्यांना उद्या मासिक धर्म असेल त्यांना नाही करता येणार. आणि ताई मी विधवा आहे, सवाष्णी आहे, सगळे ही सेवा करू शकता. ते झालं. आणि आपल्याला
नरसिंह देवाला तीच प्रार्थना करायची की माझं लेकरू आहे, माझं बाळ आहे, त्यांचं तुम्ही संरक्षण करा, त्यांना या कुठल्याच अडचणीत कधी येऊ देऊ नका, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता त्याच्याच बरोबर शनिवारी पिंपळ वृक्षाच्या झाडाची पूजा करायची असते, पण कशी करायची ते तुम्हाला सांगते. दूध घ्यायचं. आता दूध कच्चं असेल, तापवलेलं असेल, हरकत नाही. फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण कच्च्या दुधाचा अभिषेक करत असतो. तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुम्ही घरातलं दूध जे काही असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. दिवसभरात कधी पण करू शकता. प्रदोष काळापर्यंत करावा. अगदी रात्र वगैरे करून हो म्हणजे होणार नाही याची काळजी घ्या. आता थोडस तुम्ही दूध घेणार, त्या दुधामध्ये ना तुम्हाला एक तरी बेलाचं पान टाकायचं. त्या दुधामध्ये बेलाचं पान टाकायचं आहे आणि ते दूध तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, एकच आणि ते पानासहित अर्पण करायचं आहे. असं म्हटलं जातं का त्या पिंपळाला त्या दुधाचा वास येतो. आणि हे झालं तर प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ते तुम्हाला सगळं माहिती आहे. शक्य असेल तर तिथे जेव्हा तुम्ही पिंपळाची पूजा करणार असाल तिथे जवळपास जर मारुती रायाचं हनुमानाचं मंदिर असेल तर त्यांची सुद्धा पूजा करा. नसेल तर फक्त पिंपळ वृक्षाची पूजा करायची. शक्य असेल तर तिथे दिवा लावायचा. हा दिवा पितरांसाठी नाहीये म्हणून तो दक्षिण दिशेला लावायचा का नाही. दिवा घेताना कुठलं पण तेल चालेल. तुम्ही समई घेऊन जा, तुम्ही एखादा दिवा घेऊन जा, पणती घेऊन गेलात तर अतिशय उत्तम, कारण ती परत आणायची आपल्याला गरज पडत नाही. पणती घेऊन जा, तेल घेऊन जा, तिथे छानपैकी दिवा लावा. दिवसभरात कधी पण करू शकता. पण बघा, दूध अर्पण करायचं तर ते काही संध्याकाळी दूध अर्पण करायचं का नाही, म्हणून लवकरात लवकर सकाळी तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता. संध्याकाळी गेलं तर तिकडं संध्याकाळी जर तुम्ही गेला खूप अगदी 4:30 नंतर प्रदोष काळ, तर तुम्हाला दूध वगैरे अर्पण करता येणार नाही. समजलं. आता हे अर्पण केल्यावर थोडीशी साखर ठेवायची. तिथल्या जे काही मुंग्या वगैरे असतील तर ते साखर खातील. धूप दीप नैवेद्य आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही चार शनिवार जर हा उपाय केला, ही सेवा केली तर नक्कीच फरक पडेल. आपण आपल्या लेकरा बाळांसाठी ही सेवा करायची आहे. नरसिंहाची सेवा करताना शनिवारी सुद्धा त्यांना धूप दीप ओवाळायचा आहे. जिथे फोटो ठेवला आहे त्या जागी थोडस गोमूत्र शिंपडून स्वच्छ ती जागा करायची आहे. आता तुम्ही कोणी चिटकवला आहे, कोणी देवघरात ठेवलाय, प्रत्येकाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही केलं असेल. आता त्या फोटोचं काय करायचं त्याला अजून बराच अवकाश आहे. त्याच्या कमेंट्स आता करू नका, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ करणार आहे. आता हे सगळं झाल्यावर आपण पिंपळ वृक्षाची सेवा केल्या नंतर प्रार्थना करायची आणि तिथे पण पिंपळाच्या झाडाला पण प्रार्थना करायची की माझ्या घरातले सगळे निरोगी सुखाचे राहू दे. खूप काही संतती आणि मग समस्या, आर्थिक अडचण, आता हे आपण नेहमी म्हणत असतो, पण ही जी सेवा आहे ही आपल्या पोरांसाठी, मुलाबाळांसाठी करायची असते आणि अगदीही कोणीही करू शकतो. हे झालं. आता आपल्याला हनुमान रायाची, मारुती रायाची काय उपासना करायची आहे ते तुम्हाला सांगते. बघा, मारुती रायाची उपासना करताना शनिवारी मारुतीला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. तुम्ही मारुतीच्या मंदिरात गेल्यावर रुईच्या फुलांची माळा तुम्हाला अर्पण करायची आहे. मारुती रायाला तेल, आता मूर्तीवर कोणी तेल टाकू देत नाही, पण जिथे दिवा लावलेला आहे तिथे तुम्ही तेल अर्पण करू शकता. त्याच्याबरोबर काळे तीळ असेल ते तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. यथाशक्ती दक्षिणा तुम्ही तिथे अर्पण करू शकता. मारुती रायाला लाडू सुद्धा प्रिय आहे. तुमच्या यथाशक्ती ज्या गोष्टी तुम्हाला अर्पण करता येईल तेवढं तुम्ही अर्पण करू शकता. नाही तर फक्त रुईच्या फुलांची माळ जरी तुम्ही तिथे घेऊन गेलात आणि त्यांना अर्पण केली आणि प्रार्थना करायची आणि तिथे बसूनच तुम्हाला मारुती स्तोत्रम किंवा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. आता कमेंट्स येतील की ताई आमच्या जवळपास मारुतीचं मंदिर नाहीये, आमच्या जवळपास पिंपळाचं झाड नाहीये. मला तरी वाटतं असं कुठलंच गाव नाहीये की जिथे पिंपळाचं झाड नाही. तर आम्ही शहरात राहतो, आम्हाला जायला जमणार नाही. पण बघा, या श्रावण शनिवार मधले 4 पैकी एकदा जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. अगदी 4 शनिवार केला तर खूपच चांगलं, पण नाही शक्य होत तर एकदा केला तरी चालेल. आता मारुतीचं मंदिर नाहीये किंवा नाही जाऊ शकत आम्ही मारुतीच्या मंदिरात, तर काहीच नाही. घरात मारुती रायाचं स्मरण करून तुम्ही रामरक्षा म्हणावी. मंदिरात जाऊन म्हटलं तर अतिशय उत्तम. नाही तर घरात हनुमान चालीसा, रामरक्षा किंवा मारुती स्तोत्रमचं पठण करावं. मारुती रायाला प्रार्थना करावी की आपल्या घरातले सगळे कुटुंबीय सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहू दे, ही प्रार्थना करावी. आता ज्यांच्या घरात नाग नरसोबा लावलेला नाहीये, ज्यांच्या घरात तो
तो कागद, ते चित्र लावलं नाही, कारण प्रत्येक गावात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आमच्या गावात त्याला नागनरसोबा म्हणतात. तर जो तुम्हाला भेटला नाही तर काय करायचं, आपल्या घरात भगवान विष्णूंचं रूप असलेली बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांचा फोटो मूर्ती असेल, त्यांच्या समोर बसून फक्त या 4 शनिवारपैकी एकदा तरी तुम्ही आपल्या खिचडी करायची आहे पिवळ्या कलरची, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की यांची पूजा आपल्याला का करावी लागते. आपल्या मुलाबाळांना कधीच कुठली अडचण येऊ नये म्हणून ही उपाय किंवा ही सेवा करायची पद्धत आहे. आता तुम्हाला समजलं असेल की 1 नंबरचा फोटो तो कशासाठी आहे. अर्थात मासिक धर्म आला नाही करता येणार, या 4ही शनिवारपैकी ताई नैवेद्य दाखवायचा का? 4ही शनिवारी दाखवला तर अतिशय उत्तम, नाही शक्य होतं एकदा तरी दाखवावा. आता तो नैवेद्य तुम्ही गाईला घालू शकता, कुठल्या पण पक्षाला, प्राणीला घालू शकता, खाऊ घालू शकता. आता बऱ्याच वेळा शहरामध्ये खरंच गायी बघायला मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही तो नैवेद्य कुठल्याही प्राण्याला खाऊ घातला तरी हरकत नाही. इथे फक्त श्रद्धेचा भाग येतो. आणि आपण जेव्हा बातम्यांमध्ये ऐकत असतो तर आपला पण जीव की 3 वर्षाच्या बाळाला असं झालं, 4 वर्षाच्या बाळाला असं झालं, तर कुठेतरी वाईट वाटतं आणि आपल्याला पण ती भीती वाटते की नको ही वेळ, कोणावरच नको यायला. तेव्हा मग त्याच्यासाठी ही उपासना करायची असते. प्रत्येक आईने ह्या 4 शनिवारपैकी मी जे काही तुम्हाला उपाय आणि सेवा सांगितल्या आहे त्या तुम्ही आवर्जून करा, आवर्जून करा. आणि हे काहीही मागण्यासाठी नाहीये, हे फक्त आपल्या लेकरांच्या संरक्षणासाठी आहे. जसं जीवती हे लहान मुलांची देव आहे, त्याच पद्धतीने नरसिंह देव सुद्धा आग असो किंवा कुठलं संकट असो, जसं मी तुम्हाला सांगितलं की पडणं असो किंवा चटका लागणं असो किंवा अजून काही पण असो वाईट घटना, त्यांचं संरक्षण नरसिंहदेव आपल्या बाळांचं करत असतं. म्हणून ह्या श्रावणामध्ये आपण वर्षात कधी पूजा करतो का? नाही करत, पण ही श्रावणात तरी आवर्जून करा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना सांगा की नाग नरसोबा लावला असेल तर शनिवारपैकी 4ही पैकी कुठल्याही शनिवारी हा उपाय आणि सेवा करायची आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.